रस बघितलं, रक्त बघितलं, मांस बघितलं, अस्थी बघितलं, मज्जा बघितलं. अजून काय अजून मज्जामधलं सांगणार आहेत का, संपवलं का, शुक्र धातू घेणार आहेत मला माहिती नाहीये. पण या 7 धातू, त्रिदोष आपण सगळं बघायला लागलो. समजून घ्यायला खूप अवघड आहे. टॉपिकला ह्या लोकांचा खूप अभ्यास असतो, त्याच्याशिवाय नाही सांगितलं जात. कारण याच्यावर कितीतरी टॉपिक आम्ही दिलेले आहेत. म्हणून शेटे सर एवढ्या भारी पैकी त्याच्यावर बोलायला लागलेत. कारण शरीराचं पण नॉलेज असणं आणि या धातूंचं पण नॉलेज असणं दोन्ही महत्वाचं आहे. आपल्या याच्यामध्ये नुसतं धातू वाचतो, पण शरीरावर होणारे इम्पॅक्ट कसं आणि कुठं आहे हे कळत नाही. म्हणजे ते वाचणं आणि त्या गोष्टी कनेक्ट शरीराशी करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे शेडे सर या टॉपिक मधनं खूप छान द्यायला लागले. तर शेटे सरांसाठी योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, स्वतः केमिस्ट आहेत. आणि त्याच्यामुळे ते कनेक्ट शरीराशी करून व्यवस्थित ते सांगायला लागलेत. त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण विजय शेट्टी सरांसाठी. सुमित सर ऑल म्यूट टाका. चला, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बसा, रिलॅक्स मध्ये बसा. चला, आपला आजचा धातू जो आहे तो शुक्र धातू आहे. सर अनम्यूट करा. सप्त धातू मधला शेवटचा धातू आहे शुक्र धातू. कालचा तो मज्जा धातू पूर्ण झालेला आहे. आपल्याला बघा, सगळ्यांना आरोग्य पाहिजे आहे, सगळ्यांना खरोखर पाहिजे आहे. कुणाला आरोग्य नको आहे असं नको. कुणाला कोणी आनंदाने औषधं खात नसतं. गरज असेल म्हणून आपण औषध खात असतो, गरज असेल तर खायचं पण असतं. पण आपण खरोखर प्रत्येकाने विचार करायचा, आपल्या अंतर्मनाला विचारायचं की मी माझ्या रोगाच्या मुळावर काम करायला लागलोय काय. प्रत्येकाने खरोखर तुम्ही विचार करा, तुम्हाला कोणतं औषध आहे, पॅथी कुठली का असना, तुम्हाला किती वर्ष तुम्ही ते मेडिसिन घ्यायला लागलाय. परत सांगतो, तुम्हाला गरज असेल तर नक्की घ्या. तिथं काही दुमत असायचं कारण नाहीये. पण आपल्या रोगाच्या मुळावर काय काम चालू आहे का, ह्याचा जरा अंतर्मनाला विचार करा. लक्षात आलं का? मग आपण औषधमुक्त का होत नाही किंवा आपला डोस का कमी होत नाही? तर आपल्या रोगाच्या रूट कॉजवर काम चालू नाही आहे असं दिसून येतं. तुम्हाला जे डॉक्टरना तुम्ही सांगता की नाही, ती ट्रीटमेंट जी असते सिम्प्टमिक असते. सिम्प्टम्स, तुम्ही जे लक्षणं सांगता की नाही, तर त्याच्यावर ट्रीटमेंट असते. रक्तदाब कमी करणं, कमी करायला गोळी असते. रक्तदाब कशामुळे वाढतो त्याच्यावरती काय उपाय नाही. साखर कशामुळे वाढते त्याच्यावर काय उपाय नाही. मी रक्तातली वाढलेली साखर तुमची कमी करून देतो, नक्की कमी होते. पण कशामुळे वाढते तिथं कुठं औषध उपयोगी पडतं. कमी करण्यासाठी औषध आहे. लक्षात आलं? तर तसं आपल्याला रूट कॉजवर काम करणं आवश्यक असतं. आणि त्याच्यातलं ही जी आयुर्वेदामधली कन्सेप्ट मी सांगायला लागलोय, वात, पित्त, कफ हे जर इम्बॅलन्स असतील, ते जर डिस्टर्ब झाले असतील, तर तुमचे सप्त धातू हे इम्बॅलन्स होणारच आहे, ते अफेक्टेड होणारच आहे, त्याच्यावरती विपरीत परिणाम होणारच आहे. आणि म्हणून आपल्याला ही जी आम्ही तुम्हाला सांगतो, योग म्हणजे जागरूकता, काय तुम्ही खायला लागलाय किंवा काय वगैरे आहे की नाही, तर हे शरीर आपले धारण करत असतात. धातू काय करतात, धारण करतात, शरीर धारण करतं. तर आयुर्वेद लाईफ ऑफ तुमचं ज्ञान, तुमच्या कशाचं ज्ञान, जीवनाचं ज्ञान, आपल्याला जीवन, तर ते ज्ञान तुम्हाला याच्यामधनं सगळं मिळायला लागलं. तर आजचा जो धातू आहे की नाही, तर तो शुक्र धातू आहे, 7वा धातू आहे. मी सांगितलं की नाही, गवत गाईला म्हशीला जे घातलं जातं त्याच्यामध्येच तूप असतं. ते एकात नाही एक कसं कन्वर्ट होतं, मी आता तुम्हाला ह्या व्याख्यानमालेत किती वेळा सांगितलं. तर तुम्ही आत्ता जे काय खाताय, तुम्ही आत्ता असं म्हणू नका, मी आत्ता काहीतरी हेल्दी खाल्लंय, मी काजू बदाम खाल्ले किंवा मी आता एक शेक पिलो आणि मग मला ज्या लोकांनी टॉपिक पूर्ण ऐकलेला आहे, त्याला यत्किंचितही शंका घ्यायचं कारण नाही आहे. कुणीही कुणा त्या विचारायला सुद्धा आवश्यकता नाही, हे मी किती दिवस घ्यायचं, हे किती दिवस घ्यायचं. लक्षात आलं? तर जर तुम्हाला शेवटपर्यंत तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर हे तुम्हाला किती दिवस, ज्या आत्ता तुम्ही घातलेलं 30 दिवसातनं त्या कन्व्हर्ट होत होत जाणार आहे. आणि आपण शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत खाणं पिणं हे करणारच आहे. आणि मग हे तुमचे धातू का वीक होतात, तर हे तुम्ही जे रॉ मटेरियल घालता, लक्षात आलं काय, तर तेच वेल बॅलन्स मध्ये असत नाही, ते बाधित आहे. सगळे पेस्टिसाइड्स, अमुक तमुक, आपण आता खतं किती घातली जातात हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि शुद्ध स्वरूपामध्ये न्यूट्रिशन युक्त तुम्हाला हे काही मिळत नाही आहे. तुम्ही काही जरी खाल्ला तरी तुमचं पोट भरत असतं. आणि आपण पोट भरलं, समाधान, आम्ही हे न्यूट्रिशन ते मिळालं नसल्यामुळं. आणि मग तुम्हाला आत्ता मी काहीतरी समजा अनहेल्दी खाल्लेलं आहे, लक्षात घ्या, आता मी काहीतरी वडापाव खाल्ले, लगेच तुम्हाला आपण काय कॅलरी तिथं काउंट करतो, मग ह्याच्यातनं कॅलरीज गेल्या, मग माझं वजन वाढणार किंवा आणखीन काहीतरी त्याचा दुष्परिणाम होणार, माझं पित्त वाढणार. हे तुम्हाला दृश्य स्वरूपामध्ये दिसणार, ते ताबडतोब आहे. तुम्हाला ते त्याचे काय दुष्परिणाम आहेत ते तिथे दिसून येतात लगेच, अनहेल्दी काही जरी खाल्लं तरी सुद्धा. लक्षात आलं? पण हे तुमचे ते खाण्यामुळं, आणि ते तुम्ही किती वारंवार खाता, तर ते 7 धातूवरती परिणाम होतो. लक्षात आलं? मी काजू बदाम खाल्लो, 4 दिवस खातो, फळं खातो, रोज कोण फळं खाते बघा.
लक्षात आलं. रोज पालेभाज्या आपण किती खातो बघा, रोज कोशिंबीर किती खातो बघा. तर रोज जर खात राहिला, रोज डेली बेसिसवरती हेल्दी, तर ते तुमच्या 7 धातूमध्ये कन्व्हर्ट होणार आहेत. ते 7 धातू पुष्ट होत जाणार आहेत, बलवान होत जाणार आहेत. तेव्हा तुमचं आरोग्य काय होणार आहे, चांगलं राहणार आहे. मग हेल्दी असू दे, अनहेल्दी असू दे, लगेच तुम्हाला त्याचा परिणाम वाईट सुद्धा किंवा चांगला सुद्धा दिसून येणार नाही आहे. त्याच्यामध्ये सातत्य, कन्सिस्टन्सी पाहिजेल आहे. एकातनं एक सूक्ष्म रूपानं ते धातू पुष्ट होत जातात, बलवान होत जातात. तर आजचा धातू जो आहे की नाही तो शुक्र धातू. मज्जा धातू मी काल तुम्हाला सांगितलं होतं की नाही, रेड आणि येलो बोन मॅरो, रेड बोन मॅरो आणि येलो बोन मॅरो. आता मी तिकडे डिटेलमध्ये जात नाही. तुमचं रक्त तयार होतं ते बोन मॅरोमध्ये. रेड बोन मॅरो आहे ना, तर त्याच्यापासून ते स्पॉन्जी लाईक असं त्याच्यात जेली सारखं असतं. तर तुमच्या तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स वगैरे त्या ठिकाणी तयार होत असतात. हे तुमच्या येलो बोन मॅरोमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ॲडिपोज टिश्यू, तुमचे फॅट सेल्स वगैरे असतात की नाही, तुमचं कार्टिलेज, मसल्स वगैरे सगळं बिल्ड व्हायला लागतं. तर हे सगळं तुमचं तिकडे येलो बोन मॅरोमध्ये होत असतं. मग मसल्स बिल्ड करायचे आहेत. जिमला नुसतं नुसतं व्यायाम करून नुसतं प्रोटीन खाऊन नाही, प्रोटीनचा रोल असतो. पण ते रोज तुम्ही देता काय? एकदा तुम्ही शेक घ्यायला लागलाय, कोण-कोण घ्यायला लागलाय? 25 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला जातं. मॅरेथॉनमध्ये कोण-कोण आहे? 2 वेळा घेता, 50 ग्रॅम प्रोटीन जातं. मग हे रोज ज्यावेळी आपण घेतो, त्यावेळी तुमचे मसल्सचं तुम्ही खाद्य दिला, पण ते तुमचे मसल स्ट्रॉंग होण्यासाठी प्रत्येक धातू तुम्हाला रोज ज्यावेळी तुम्ही देत राहता, तो एकातनं एक कन्व्हर्ट होत ते मसल्स तुमचे स्ट्रॉंग होत असतात आणि मला कन्सिस्टन्सी त्या ठिकाणी महत्त्वाची असते. तर आजचा जो धातू आहे की नाही शुक्र धातू, मज्जा धातूच्या पुढचा शुक्र धातू, बघू आज होतोय का नाही पूर्ण किंवा काय. तर आता बघा त्याला आता मग शुक्र म्हणजे कसं आहे, हे स्पर्म लेडीजमध्ये काय स्पर्म, एग, ओव्हम वगैरे म्हणतो की नाही, तर ते लेडीजच्या संदर्भात. आणि पुरुषांच्या म्हणजे तिथं हार्मोन्सचा कुठं संदर्भ येतो, इन्स्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन वगैरे. आणि पुरुषांचं जे आहे की नाही ते स्पर्म, स्पर्म काउंट वगैरे करतात की नाही, मोजतात बघा स्पर्म. तिथं टेस्टोस्टेरॉन हार्मोन म्हणजे हे शुक्र धातूशी ते रिलेटेड आहे आधुनिक विज्ञानाप्रमाणे. आपलं शरीर हे कसं पंचकोशात्मक आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. तर शरीर कशापासून बनलेलं आहे? तुमचं अन्नापासून बनलंय. मग ते पोटात काय किती घालता की नाही, अन्न किती तुमचं हे पाहिजे. रॉ मटेरियल काय घालता ते महत्वाचं आहे. तर आपल्याला आता बघा तुमचं हे जन्माला बाळ येतं की नाही बाळ, तर त्याच्यामध्ये ते पण 7 धातूमधनं कन्व्हर्ट तिथं सुद्धा होत असतं. प्रोटीन आणि फॅट, प्रोटीन आणि फॅट त्याला लागत असतं. लक्षात आलं? ते बाळ जन्माला आल्यानंतर ते सुद्धा प्रोटीन आणि फॅटमुळे वाढत असतं. मग त्याच्यामध्ये जी वाढ होत असते किंवा काय. मग तेवढं प्रोटीन आणि फॅट आपण सुद्धा रोज देतो काय? आणि ते हेल्दी चांगलं देतो काय? लक्षात आलं? तर ते बोन मॅरोमध्ये मी सांगितलं ना WBC आता हे सगळं सांगितलं. तर त्याच्यातनं आपल्याला काय होतं, पुढचा तुमचा शुक्र धातू हा तयार होत असतो. लक्षात आलं? आता इथं थोडंसं कसं आहे, आता हा शुक्र धातू म्हटल्यानंतर थोडंसं सेक्शुअल त्या ठिकाणी काही गोष्टी येणार. त्यामुळे इथं आता सगळे मोठे लोक आहेत. तिथं म्हणजे सांगायला मला सुद्धा इथं काय लाजून-बिजून किंवा असं कसं बोलायचं वगैरे असं काय तिथं नाही आहे. कारण का तो विषयच तसा आहे. तर आपल्याला कसं असतंय हे बघा बॅलन्स कुठं जातो. आपला शुक्र धातू कसा असतंय, सेक्शुअल इंटरकोर्स कोर्स असतो की नाही, पती-पत्नीनं एकत्र येणं. हे लक्षात आलं काय? हे आता हे फार वाढत निघालंय आणि हे जेवढं जादा होईल की नाही अति तेथे माती. त्यामुळं ह्या दोघांच्या मध्ये सुद्धा वीकनेसपणा येत निघालाय. कारण का तो तुमचा शेवटचा जो धातू असतो शुक्र धातू, तर तो काय होतो वीक होतो. लक्षात आलं? तर तो असं नाहीये. मग आम्ही संसारी माणसं आहे का नाही संसारी माणसं आहे. तर कसं सांगितलंय सेक्शुअल इंटरकोर्स जो असतो, लक्षात आलं? तर ते वन्स इन अ वीक इज गुड फॉर हेल्थ. आठवड्यातून एकदा नवरा-बायकोनी एकत्र येणं इट्स गुड फॉर हेल्थ. हे जर तुमची फ्रिक्वेन्सी जादा असेल, लक्षात आलं? तर तुमचं आरोग्य धोक्यात येणारच आहे. तुम्ही किती पण मग तिकडे व्यायाम करा, न्यूट्रिशन खा, त्याचा असं नाही आहे. का तर इथं तुमचा धातू काय व्हायला लागलाय, शुक्र धातू तो वीक व्हायला लागलाय आणि मग तो धातू वीक होत निघाला, की तुमचं पुढचं आरोग्य आरोग्य लक्षात घ्या असंच बिघडत नाही आणि असंच लगेच काहीतरी मी हे केलं म्हणून आरोग्य चांगलं राहत नाही. त्याला कन्सिस्टन्सी उगीच सातत्य विषय मांडला जात नाही आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, की तो तुमचा शुक्र धातू जर वीक राहिला बघा शुक्र धातू म्हणजे कसा शुक्र धातू फिजिकल लेव्हल तुमची इम्युनिटी वाढते. प्राणमय कोश तुमची ओजस ओजस, तेजस, आभामंडळ, साधू संत वगैरे असतात बघा त्यांचा एक आभामंडळ त्यांच्याकडे बघितल्यानंतर बघा खरे साधू संत म्हणजे खरे साधू संत वगैरे असतात बघा. तर ते कसं ब्रह्मचर्याचं पालन करत असतात. लक्षात आलं आणि ब्रह्मचर्याचं पालन करत असल्यामुळे त्यांचा शुक्र ते सगळे धातू शुक्र धातू हा पुष्ट असतो, बलवान झालेला असतो आणि म्हणून खऱ्या साधू संन्यासांचं एक तेज बघा कसं असतं. लक्षात आलं त्यांच्याकडे बघितल्यानंतर सुद्धा किंवा काय. तर त्या तेजस शुक्र धातू ओजसला काय म्हणतात त्याला आभामंडळ. लक्षात आलं?
तर ते आपल्याला की नाही तर तो शुक्रधातू हा स्ट्रॉंग असणं आवश्यक असतं. तर आता हे मी तुम्हाला सांगितलं वन्स इन अ वीक वगैरे. तर आता आठवड्यातूनच का म्हणजे ओके त्याच्यापेक्षा आणि कालावधी वाढला तर चांगलंच आहे. लक्षात आलं? इथं कसं आहे मी सांगितलं होतं की नाही तुम्हाला हे 7 धातू 7 ते 30 दिवस 7 ते 30 दिवस कन्व्हर्ट होतात. एकातनं एक कन्व्हर्ट होतात. मग आज मी काय घात खाल्लेलं आहे ते 7 किंवा मतभिन्नता आहे मी सांगितलं, तर त्याच्यामध्ये ते कन्व्हर्ट होत जाणार असतात. आणि मग ही तुमची सेक्शुअल इंटरकोर्सची जर फ्रिक्वेन्सी जर वाढत गेली किंवा बरेच जण हस्तमैथून वगैरे करतात बघा, तर ते पण आरोग्याच्या दृष्टिकोनातनं तसं चांगलं नाहीये. कारण का तिथं तुमचा शुक्र धातू काय वागलाय, तो वीक होत निघालाय. आता माणूस असू दे का नाही, कोण पण असू दे, साधू कोणीही असू दे, 4च गोष्टींचा विचार करतो. हे माहिती आहे का नाही बघा तुम्हाला? 4च गोष्टींचा दिवसभरात. एक तर त्याला आहाराचा, खायचा विचार. दिवसभरातच हे 4च विचार आलटून-पालटून तुमच्या डोक्यात येत असतात, मनामध्ये येत असतात. कुठले तर आहार, भय, दुसरी भीती, मला कशाची तरी भीती असते. तिसरी असते निद्रा, निद्रा म्हणजे झोप आणि चौथं आहे मैथून. लक्षात आलं 4 गोष्टी. आहार, खाणं-पिणं, नंतर भय, भीती असते कशाची तरी आणि निद्रा, झोप आणि मैथून म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स वगैरे. तर हे 4च विचार माणसाच्या मनात आलटून-पालटून येत असतात. तर विचारांची सुद्धा शुद्धी पाहिजे. आता सेक्शुअल इंटरकोर्स हे प्रत्यक्ष करणं हा एक भाग असतो. पण मनानं पण असतं. मानसिक लेव्हलला, वैचारिक लेव्हलला सुद्धा सेक्शुअल इंटरकोर्स केला जातो. मग जेवढं विचार तुम्ही करत असता, 60 ते 80,000 विचार तुमच्या डोक्यात येत असतात. लक्षात आलं त्या विचारांचं सुद्धा काहूर माजलेलं असतं. त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये, मेंदूमध्ये, ब्रेनमध्ये टॉक्सिन्स निर्माण होत असतात. म्हणून रात्री झोपेमध्ये बघा, तुम्हाला रात्री ज्यावेळी गाढ झोप लागते, हे काल रात्री सगळं ते विचारांचं असतं की नाही, तर ते सगळं शरीर स्वच्छ करत असतं, डिटॉक्स करत असतं आणि म्हणून रात्रीची झोप किती महत्त्वाची त्या ठिकाणी असते. तर हे वैचारिक लेव्हलला सुद्धा आपण काय करत असतो, हे म्हणजे विचार करतो ना सेक्सचा वगैरे, तर त्याचा सुद्धा इम्पॅक्ट आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम तिथं होत असतो. लक्षात आलं? आणि म्हणून आपल्याला कसं होतंय, अंतर्मुख होणं महत्त्वाचं असतंय. आत योगासन करताना सुद्धा बघा, योग म्हणजे जोडणे शरीर आणि मन. आत्मा आणि परमात्मा मोर्चा आहे. पण योगाचा डोळे बंद करा. जिथं तोल जात नाही तिथं आम्ही डोळे बंद करून शिकवतो. कारण का आत बघायचं आहे. म्हणजे तुम्हाला आत अंतर्मुख व्हायचं आहे. मी कोण? स्वची जाणीव वगैरे जी आहे की नाही, तर तो त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. आणि मग इथं आसन, प्राणायाम वगैरे करतो की नाही किंवा काय, तर त्यात तुम्हाला मनाची एकाग्रता वगैरे जे असतं, तर तिथं फार महत्त्वाचं असतं. तर हा मला इथं काय सांगायचं आहे, की दृष्टी बघतो आपण. एखाद्या स्त्रीनं पुरुषाला बघितलं, पुरुषानं स्त्रीला बघितलं, तर तिथं वैचारिक लेव्हलला सेक्शुअल हे होत असतं आणि मग त्याचा पण विपरीत परिणाम म्हणून विचारांची शुद्धता. ही जी असते की नाही आपल्याला इथं आहाराची शुद्धता वगैरे आहे की नाही, तर विचारांची शुद्धता सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. आणि मग तुम्ही काय बघता, काय वाचता. आता बघा हे मोबाईलच्या माध्यमातून नको त्या गोष्टी इतर मुलांच्या समोर आता या तरुण मुला-मुलींच्या समोर येत निघालेल्या आहेत आणि ह्याचा सुद्धा विपरीत परिणाम आपला शुक्र धातू जो असतो, शेवटचा धातू तो वीक होत असतो. आता कोणतेही जनावर बघा, पशु, पक्षी वगैरे हे कुठेही अतिप्रमाणात त्यांचा मेटिंग टाईम असतं, पिरियड असतो. त्यांचा तो त्या कालावधीत मग पशु-पक्षी हे एकत्र येतात. पशु-पक्षी जर असं व्यभिचार करत जर सुटले, लक्षात आलं? तर त्या पशु-पक्ष्यांची सुद्धा किती संख्या सगळ्या जगामध्ये वाढेल बघा आणि मग सगळा इम्बॅलन्स होईल. त्यामुळे कुठला पण पशु-पक्षी हे निसर्गाच्या विरोधात ते कधी जात नाहीत आणि म्हणून बघा ते आहाराच्या बाबतीत सुद्धा आणि ते सुद्धा त्यांचं सुद्धा सेक्शुअल इंटरकोर्स होत असतं आणि ते सुद्धा निसर्गाच्या विरोधात कधी जात नाहीत. त्यांचा मेटिंग पिरियड ज्यावेळी असतो, त्याच वेळी ते एकत्र येतात आणि म्हणून त्यांचं पण आरोग्य जे असतं की नाही, तर ते चांगलं राहण्याचं ते कारण असतं. आता बघा तुम्हाला इथं मी सांगितलं आता महिलांच्या बाबतीत तुम्हाला सांगतो. पूर्वी बघा पूर्वज आपले किती हुशार होते. आता पिरियड्स 3 दिवसाचा 3-4 दिवसाचा तो कालावधी जो असतो, तर त्या पिरियडमध्ये तुम्हाला विश्रांतीची गरज असते. त्यावेळी तिथं ते बाईनं बाजूला बसायचं, त्या शिवायचं नाही वगैरे जे होतं, तर त्याच्यामागे फार मोठं सायन्स आहे. त्याला शिवायचं नाही, शिवाशिव वगैरे जे म्हणायचे की नाही, तर त्याच्यामागे काय सायन्स आहे, तर त्या 3-4 तेव्हा एकत्र त्यांनी नाही आलं पाहिजे. लक्षात आलं आणि मग पूर्वी धर्माचा पगडा होता. तर त्याच्या नावाखाली ते काय घातलं, की त्यांनी एक शिवायचं नाही किंवा काय वगैरे. तर त्याच्यामागे फार मोठं सायन्स आहे. लक्षात आलं आणि त्याच्यामध्ये जर हे काय होत असेल, तर त्या स्त्रीचं आरोग्य फार बिघडत असतं. लक्षात आलं आणि मग तिथं ते पाळणं महत्त्वाचं असतं. आत्ता बघा, या महिला सर्व्हिस करणाऱ्या किंवा काय वगैरे, ह्या 3 ते 4 दिवसामध्ये त्यांचं इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन वगैरे हार्मोन्सचं इम्बॅलन्स सगळं होत असतं आणि त्यांना विश्रांतीची गरज असते. मग आता आधुनिक ह्याच्यामध्ये मग नोकरी, अमुक-तमुक वगैरे हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं.
लक्षात आलं? हे त्यांनी बघायचं. तुम्हाला खरं सायन्स काय सांगतं, तुम्हाला त्या पिरियडमध्ये विश्रांतीची गरज असते. मग तेवढी तुम्हाला विश्रांती असते का नाही? इथं सांगायचा मुद्दा काय, शुक्र धातू जो असतो तो वीक होतो. लक्षात आलं काय? आणि मग काय होतं, आपलं आरोग्य त्या ठिकाणी बिघडत असतं. तुमचं हार्मोन्स इम्बॅलन्स होत असतात. तुमचं ब्लडिंग मग तुम्हाला बघा पी-सी-ओ-डी, प्रॉब्लेम वगैरे होतात की नाही? तर त्याच्या मागचं सुद्धा तुमचा शुक्र धातू जो असतो, तर तो वीक होत असतो. मग तुमचं ब्लडिंग मग अमुक-तमुक मग त्याला मेडिसिन घ्या. त्याला आणि दुसरी पण कारणं आहेत. लक्षात आलं? पण इथं आत्ता आपल्याला सप्तधातू संदर्भातला विचार केला, तर हा धातू तुमचा शेवटचा वीक होतो आणि मग काय होतं ते, की तुझं "अति तेथे माती" वगैरे जे म्हणतो की नाही, तर तिथं तुम्हाला हे पाळावंच लागतं आणि मग हा कंट्रोल नॅचरल आला पाहिजे. सेक्शुअल इंटरकोर्स करताना सुद्धा नॅचरल कंट्रोल आला पाहिजे. लक्षात आलं आणि म्हणून ह्याला काय पाहिजे आपल्याला हे नॉलेज पाहिजे. लक्षात आलं का? ह्या सगळ्या गोष्टी ज्या का जिथं आपण जादा जर हे केलं तर काय होतं, शुक्र धातू तुमचा वीक होत राहतो. मग तुमची इम्युनिटी वीक राहते. लक्षात घ्या. हे मी तुम्हाला काहीतरी नुसतं चांगलं खातो आणि पितो मग तुमची इम्युनिटी चांगली राहील असं नाही. त्याचा रोल असणारच आहे आहाराचा. पण शेवटी तुमचा शुक्र धातू जेवढा वीक राहतो की नाही, तर तेवढे तुमचे पुढचे सगळे जे काही असतात, हे रोग होण्याचे जे तुमची इम्युनिटी वगैरे वीक राहण्याचं कारण, तर ते त्या ठिकाणी ते होत असतं. लगेच तुम्हाला काहीतरी मी जरा काहीतरी थंड पिलो आणि लगेच सर्दी झाली असं होत नाहीये. हे तुम्ही कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये किती नको ते असू दे किंवा चांगलं असू दे, तर ते किती पाळता किंवा मोडता त्याच्यावरती तो धातू तुमचा वीक किंवा स्ट्रॉंग त्या ठिकाणी होत असतो. लक्षात आलं? तर आपल्याला बघा फिजिकल स्तरावरती पण आपल्याला काय असतं, आपलं बॉडी स्ट्रॉंग पाहिजे आणि मेंटली वैचारिक लेव्हलला सुद्धा आपण पाहिजे. आणि हे वैचारिक लेव्हलला जे असतं की नाही, आता बघा काही वेळेला कसं असतं, फिजिकली तुम्ही इंटरकोर्स नाही कराल, पण मानसिक लेव्हलला, वैचारिक लेव्हलला, स्वप्नामध्ये सुद्धा बघा ते हे होतं की नाही, वीर्य निघतं किंवा काय वगैरे होतं, तर ते सुद्धा एक प्रकारचा रोगच आहे. लक्षात आलं? तर त्याच्यावरती सुद्धा काय त्याच्यामुळे सुद्धा वीर्य संकलन जर जादा झालं, तर तो काय होत असतो सप्तधातू तो आपला शेवटचा धातू तो वीक राहत असतो आणि म्हणून हे आपल्याला काय आपल्याला हे संयम म्हणता की नाही संयम सगळ्या धर्मामध्ये बघा संयम पाळता आला पाहिजे. मग संयमाचं किती महत्त्व आहे लक्षात आलं काय? आणि मग तो नॅचरल पाळणं आवश्यक असतं. बघा आरोग्यावर जर तुम्हाला काम करायचं असेल, आपण संसारी माणसं आहोत. आम्ही काय कुणी ब्रह्मचर्य इथं असं नाहीये, साधू संन्यासी नाहीये. मग संसाराचा सुद्धा उपभोग घेत असताना त्याच्यामध्ये सुद्धा नियंत्रण, बंधन वगैरे जे असतं की नाही, तर ते पाळणं त्या ठिकाणी आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातनं इथे विचार करायला लागलो आणि मग ते विचार करत असताना की नाही, ह्या त्याच्या मुळाचं काय असतं, तर तो धातू वीक होतो आणि मग काय होतं, आपलं आरोग्य त्या ठिकाणी पुढे बिघडत जात असतं. लक्षात आलं? तर या ठिकाणी मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ते सांगितलंय. तर हे आपल्याला आता उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या मी ह्याचा सगळ्याचा काय करणार आहे, एकत्रित तुमचं काय होतं आरोग्य 7 धातूंचं आणि मग त्याचा धातुक्षय का होतो आणि धातुक्षय होत झाल्यामुळे तुमचं आरोग्य अजून कसं बिघडतं आणि मग धातुक्षय, धातुपुष्टी आणि मग त्याला काही गोष्टी ज्या असतात, तर त्या तुम्ही जर हे केल्या, तर तुम्हाला काय होणार आहे, त्याचा उपयोग होणार आहे. नाहीतर ऐकताना कुणाकुणाला बरं वाटलं, 5-6 दिवस आता चालू, कानाला कुणाकुणाला बरं वाटलं, छान वाटायला लागलंय, मला माहिती आहे छानच वाटतंय. पण ऐकून आमच्या सुजाताताई सुद्धा म्हणतात, ऐकून काय उपयोग होणार नाहीये. प्रत्यक्षात तुम्हाला आचरणात काही गोष्टी आणायला पाहिजे. लक्षात आलं? आणि आता मी तुम्हाला सांगतो, हे परत कोणी विचारायचं काही कारणच नाही. मॅडम हे शेक किती दिवस प्यायचा? हे एनर्जी ड्रिंक किती दिवस घ्यायचं? 7 धातू जर तुम्हाला पुष्ट त्यांना जर बलवान करायचं असेल, तर कुणाला तिथे शंका घ्यायचं कारणच नाहीये. का? तर मी तुम्हाला काय सांगायला लागलोय 5-6 दिवस झालं, 7 ते 30 दिवसात आत्ता काय खाल्लंय, तर ते 30 दिवसातनं कन्व्हर्ट होतच जाणार आहे. कॅल्शियमच्या गोळ्या मी महिनाभर घेतो, मल्टीव्हिटॅमिनचे मी 2 महिने घेतो. रोज जर घातला तर ते 7 धातूतनं ते 7 कन्व्हर्ट होत जाणार आहे. गवतातनं तूप तयार होणार आहे. लक्षात आलं? तर ते तुमचे 7 धातू पुष्ट होणार आहेत. आणि मग काय होणार? मग इथं बघा जे कन्सिस्टन्सी इथं जे औषधमुक्त लोक व्हायला लागलेत, गोळ्या झाल्यात. आता सविता पाटलांचा तुम्ही रिझल्ट ऐकला. किती प्रॉब्लेम होते 20-22 प्रकारचे प्रॉब्लेम. मग इथं लोकं औषधमुक्त कसे व्हायला लागलेत? तर त्यांनी त्यांच्या ह्याच्यावरती काय करायला लागलेत, सातत्यानं काम करायला लागलेत. आम्ही ज्या गोष्टी तुम्हाला वेगळं-वेगळं नॉलेज दिलं जातं, तिथं काम करून करत त्यांची धातुपुष्टी होत निघालेली आहेत आणि मग तुमचं औषधमुक्त होण्याची ती प्रोसेस असते. तर उद्या याचा सगळ्याचा समारोप हे धातुक्षय आणि धातू बलवान कसं करायचं, तर ते उद्या असणार आहे. हरिओम मॅडम. ओके. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण विजय शेट्टी सरांसाठी. किती दिवस खायचं आणि किती हे लागणार आहे, हे जरी प्रश्न हा का विचारला जातो, कारण ती गोष्ट आपल्याला आर्थिक दृष्ट्या परवडते न परवडते. कारण स्वतःला सेल्फ साठी आपण काहीच नाही करत आणि त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये हा प्रश्न असतो की अरे किती दिवस, तर किती दिवस आपल्याला किती लोकांना
स्वस्त आणि फ्री खायचं आहे. 22 तारखेला कोल्हापूरला आणि 8 मार्चला मुंबईमध्ये आपण आहोत. त्यामुळे या 2 ठिकाणी 22 आता या 22ला 22 तारीख हा, तर येत्या बरोबर. रविवारी आहे. तर या रविवारी जर का तुम्ही कोल्हापूरमध्ये आला तर शेताईशी ग्रुप काय करायला लागलाय, हे आपल्याला हे सगळं आहे ते रिझल्ट खरंच आहेत का? आपल्याला या रिझल्ट बरोबर हे खाताना ऍक्च्युली प्रत्येक व्यक्तीला स्वस्त आणि महागचा प्रश्न नसतो, तो माइंडसेटचा प्रश्न असतो. मी ज्या वेळेला कॅन्सर होता त्यावेळेला मी माझी अख्खी प्रॉपर्टी खर्च करायला तयार होते. का? तर त्यावेळेला माझा माइंडसेट होता, मला जगायचं आहे. पण काही का असेना हा प्रश्न आहेच सगळ्यांना. तर तेच आपल्याला स्वस्त आणि फ्री कसं करायचं याच्यासाठी 22 तारीख कोल्हापूर सगळ्यांना इन्व्हाइट करतोय आम्ही. त्यामुळे या, पण त्याचे आधी करायला सांगायला लागतं बरं का, नाहीतर त्याची तिकीट भेटत नाहीत. त्यामुळे आधी कल्पना द्या. आणि मुंबईवाल्यांना सारखं वाटतंय की आम्हाला पण खंत आहे, मुंबईमध्ये खूप मोठी टीम आहे, पुण्यामध्ये पण आहे, पण ते लोकांना काही कळत नाहीये. तर 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही मुंबईमध्ये आहोत. तर मुंबईवाल्यांनी आतापासूनच सांगून ठेवा तुमच्या तुमच्या लोकांना की मला मुंबईमध्ये